छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं काम 8 वर्षांनंतर सुरूही झालेलं नाही। त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत। स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन संभाजीराजे मुंबईत धडकलेत। कार्यकर्त्यांच्या सोबत ते अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचा शोध घेणार आहेत। दरम्यान आंदोलक गेटवे ऑफ इंडिया परिसरात जाणार असून यानंतर बोटीने ते समुद्रातही जातील असं कळतं। या पार्श्वभूमीवर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नाही तो राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण आज स्वराज्य पक्षाची भूमिका ही होती की आम्हाला प्रामाणिकपणाने तिथे जायचंय। प्रामाणिकपणाने सरकारला प्रश्न विचारायचे की 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन झालं। ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात, कुठलाही पंतप्रधान येतो त्यावेळी पूर्ण परमिशन असल्याशिवाय तुम्ही उद्घाटन करू शकत नाही। मग ते उद्घाटन झालं, हे ठीक आहे, कौतुक आहे, आनंद आहे, पण मग तुम्ही ह्या 8 वर्षात काम का पूर्ण झालं नाही किंवा काम संपन्न का झालं नाही, हा आमचा सरकारला प्रश्न आहे। आणि या 13 कोटीच्या जनतेला ह्याचं उत्तर अपेक्षित आहे। काय चुकीचं करतोय? उलट माझं तर म्हणणं पंतप्रधान मोदीजींनी त्यांना विचारावं की माझ्या हस्ते तुम्ही गडबडीने उद्घाटन करून घेतलं, जलपूजन करून घेतलं, 8 वर्षात काय का केलं नाही तुम्ही? मी पंतप्रधान आहे, मी देशाचा पंतप्रधान आहे, तुमच्याकडे सत्ता आहे महाराष्ट्रात, तुम्ही काय का केलं नाही? कुठे विचारायला पाहिजे या सरकारला। आम्ही काही इथं येऊन कायदा हातात घ्यायला आलोय किंवा मोठं आंदोलन करायला आलोय? आम्ही नुसतं कायदेशीर पद्धतीने बोटीत बसून हे फेरफटका बनवून येणार आहे। वेळ प्रसंगी तिथं त्या खडकची जागा ते जात आहेत तसं लांबनं दुर्बिणी बघू आम्ही, की ते आम्हाला स्वातंत्र्य विचारायचं। ही दडपशाही मुळीच चालणार।